ज्ञानेश्वरी अध्याय 18. आपली मानलेल्यांचे मंगल करणाऱ्या, जन्म मृत्यूरूपी मेघांना विखरवून टाकणाऱ्या, सर्व अमंगलांचा नाश करणाऱ्या, निगमागमांचे अध्ययन न करणाऱ्यांनाही त्या अध्ययनाचे फळ देणाऱ्या, विषय वैराग्यवंतावर प्रेम करणाऱ्या, कालाला सहज अधीन ठेवणाऱ्या, चित्ताच्या चंचलतेचे पान करून तुंदील झालेल्या, जगताची उत्पत्ती व विनाश हा खेळ खेळणाऱ्या, निर्मळा अत्यानंदाच्या प्रकाशा, सर्व अमंगलांचा नाश करणाऱ्या, जगरूपी मेघ ज्याच्या पोटात मावू शकेल अशा विशाल गगना, मदनाचा दर्प उतरविणाऱ्या, तीव्र बुद्धिमंतांच्याच आकलनात येणाऱ्या, मोक्ष इच्छिणाऱ्यांच्या कल्पतरो, हे श्री गुरो तुझा जय जयकार असो. हे अद्वैया भिन्न भिन्न विशेषणे योजून तुझे रूप शब्द पंथामध्ये आणता येत नाही, म्हणून तुझे वर्णन करण्याची मला लाज वाटत आहे. हे वर्णन मी होऊन करीत नाही, तूच माझ्याकडून वदवून घेत आहेस. वसंत आला की वृक्षाचे बहरणे वसंतालाही थांबवता येत नाही. तुझे स्मरण केले की ते स्मरण मला ताब्यात घेते आणि माझा मी उरतच नाही. अखंड भोजन झालेल्या येत असलेल्या ढेकरा कशा थांबविता येणार? तू माझे तसेच केले आहे. मी जर भानावर असतो तर हे तुझे गुणवर्धन मी थांबवू शकलो असतो. तू सर्व एकच आहेस. विशेषणांचा उपयोग करून तुझ्या गुणांचे निरनिराळे विभाग करणे अयोग्य आहे. मी तुझा सेवक आहे म्हटले तर तुला गुरु ही उपाधी चिकटते. तुला मातपिता वगैरे काहीही म्हणणे अस्थानी होईल. खरोखर तुझे योग्य वर्णन करण्यासाठी लागणारे शब्द माझ्याजवळ नाहीत. तेव्हा माझ्या मौन राहण्याचे लेणे मी तुझ्या अंगावर चढवतो. अबोल राहणे ही तुझी स्तुती आणि काहीच न करणे हीच तुझी पूजा मी करीत आहे. तरीही मी जे बोलत आहे ते सहन कर. हे ज्ञानवंता गीतेच्या खऱ्या अर्थाला लागलेली बंधने तोडून माझ्या वाणीला असे श्रेष्ठत्व दे की मी सांगत असलेल्या गीतेचा अर्थ या सज्जनांच्या सभेला मान्य होईल. यावर श्री निवृत्तीनाथ म्हणतात, अरे तू सुवर्ण झालेला आहेसच, आता पुन्हा पुन्हा परिसाच्या घर्षणाची इच्छा का करीत आहेस? हे ऐकून ज्ञानदेव गुरुवचनाला प्रसाद मानून म्हणतात, ठीक आहे महाराज, तर आता ग्रंथाकडे लक्ष द्यावे. हा 18वा अध्याय म्हणजे व्यासांनी गीता प्रसादावर चढविलेला कळस आहे. दुरून कळसाचे दर्शन घडले म्हणजे लोक देवदर्शन घडले असे श्रद्धेने मानून कळसाला वंदन करतात. हा 18वा अध्याय गीतेत आलेल्या सर्व तत्वज्ञानांचा उद्बोधक आहे. म्हणून हा एक अध्याय नीट कळला तर सर्व गीतेचे ज्ञान होते. व्यास हे कुशल रचनाकार आहेत. त्यांनी वेदरूपी डोंगरावरील उपनिषदांचे माळरान खणले. तसे करताना जे लहान मोठे दगड निघाले त्या दगडांची देवळाभोवताली भिंत बांधली, ती म्हणजे महाभारत होय. मध्यभागी एक विशाल दगड तसाच राहू दिला व त्यावर श्रीकृष्ण व पार्थ यांचा आत्मज्ञान विषयक संवाद कोरला. हा संवाद म्हणजे सर्व शास्त्रांनी जी मोक्षदायी सूत्रे सुरक्षित राहावी म्हणून आपल्या अंतरंगात ठेवली होती ती जणू मोकळ्या रूपात आली. म्हणून गीतारचना पाठकाला मोक्षानंद देते. हा संवाद म्हणजे व्यासांनी त्या विशाल दगडातून एक 15 मजली मंदिर तयार केले. 16वा अध्याय घंटेची ग्रीवा, कळस घट्ट व नीट बसावा म्हणून ग्रीवा व कळस यांना जोडून ठेवणारी लोखंडी सळई असते, ती म्हणजे 17वा अध्याय. 18वा अध्याय हा कळस ठेवून व्यासांनी हे मंदिर पुरे केले. या मंदिराची उभारणी करून व्यासांनी सर्वांचे या संसार सागरापासून रक्षण केले. काही जण गीतेच्या अध्यायांचा जप करतात म्हणजे या देवळाला प्रदक्षिणा घालतात. काही जण या अध्यायांचे अध्ययन करून या मंदिराच्या सभामंडपात विसावा घेतात आणि काही जण स्वतःच्या बुद्धीचा प्रकाश विझवून बुद्धीवर घडलेल्या पूर्व संस्काराचा नाश करून अर्थाच्या गाभाऱ्यात शिरतात. तेथे त्यांची व आत्मतत्वाची उराउरी भेट होते. या गीतेचे विषयांप्रमाणे अध्याय केले असले तरी हे सर्व बोल भगवंताचेच आहेत. फुले निरनिराळी मोजली तरी त्यांचा सुगंध एकच असतो. तसे मी ज्ञानदेव म्हणत आहे की गीता 700 श्लोकांची व तिचे 18 अध्याय आहेत. ही सोयीची बोली आहे. आता 17व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी अर्जुनाला सांगितले की ओम ततः सत या नावावर श्रद्धा ठेवून सर्व कर्मे आचरित जा. तसे केले नाहीस तर सर्व कर्मे व्यर्थ जातील. अर्जुनाला वाटले की ब्रह्म नामाची श्रद्धा बलवान करावायची आणि नंतर कर्मे आरंभवायची ही मोठीच कटकट आहे. त्यापेक्षा संन्यास घेऊन सर्व कर्मे टाकणे अधिक सोपे व चांगले नाही का? फलाविषयी विरक्ती ठेवून कर्मे करणे आणि कर्मे पूर्णपणे टाकणे यातील अधिक चांगले काय, असा अर्जुनाला प्रश्न पडला.
खरे तर गीतेचे तत्वज्ञान अर्जुनाला नीट कळले होते, पण भगवंताचे मौन अर्जुनाला सहन होईना. अहो, प्रेमाचे वैचित्र्य असेच असते. प्रियकराने आपल्याकडेच पाहत राहावे, आपल्याशीच बोलत राहावे असे प्रियतमाला वाटत असते. अर्जुन तर कृष्ण प्रेमाची मूर्तीच, मग त्याला असेच वाटणार. शिवाय अर्जुनाला कृष्णाच्या वाणीतील माधुर्याची चटकच लागली होती. या संवादात खंड पडला तर अर्जुनाला ते कसे सहन होईल? भगवंत बोलत राहावे म्हणून अर्जुनाने प्रश्न केला. अर्जुन म्हणतो, देवा, संन्यास व त्याग यांच्यात काही फरक आहे का? आम्हा अडाणी लोकांना नीट कळत नाही, तेव्हा हे सर्व मला नीट सांगा. भगवंत उत्तर देतात, अर्जुना, दोन्ही शब्दामध्ये त्याग हा अपेक्षित आहेच. सर्व कर्मांचा त्याग हा संन्यास होय. कर्मांच्या फळाचा त्याग हा नुसता त्याग होय. पुरुष नित्य नैमित्तिक कर्मे स्वाभाविकपणे आचरित असतो. काम्य कर्माच्या मुळाशी कसली तरी वासना असते. अश्वमेधाग्नी यज्ञ, विहिरी, धर्मशाळा बांधणे, नगरे वसवणे वगैरे कर्मे ही काम्य कर्मे होत. ही काम्य कर्मे फळे देतातच, त्यांच्यापासून सुटका होऊ शकत नाही. एखादी वेळी कामना न करताही हातून काम्य कर्म घडत त्याचेही फळ येतेच. म्हणून मोक्षार्थी पुरुषांना या काम्य कर्माकडे पाठ फिरवावी. श्राद्ध पक्षादी वा ग्रहण प्रसंगी अथवा अतिथी आल्यावर काही कार्य आचरावी लागतातच, त्यांना नैमित्तिक म्हणतात. खरे तर या प्रसंगी आपण रोजची स्नान, भोजन, भजन आदी कार्य करतो, पण ती अधिक विस्तारित स्वरूपात करतो. अतिथी आला तर भोजन पक्वान्नाचे असते, ग्रहण असले तर स्नान, दान वगैरे वेळा बदलून केले जाते. एवढाच फरक नित्य व नैमित्तिक कर्मामध्ये असतो. ही नित्य नैमित्तिक कर्मे स्वधर्म पालन म्हणून करावीच लागतात. यास्तव त्यांना फळ संभवत नाही असे काही तज्ञांचे मत आहे, पण ते तसे खरे नाही. कुठलेही कर्म होत असताना त्याचा परिणाम म्हणून दुसरे काम होतच असते. हे दुसरे काम पहिल्या कर्माचे फळच नाही का? जेवणे हे कार्य सुरू होत असताना भोग शांत होत जाणे हे भोजनाचे फळच आहे. अर्थात नित्य नैमित्तिक कार्य स्वधर्माचरण असल्याने ती सत्कार्य होत, तथापि सत्कार्यालाही फळ येते. ते म्हणजे पुढला जन्म चांगल्या कुळात होतो. एवढ्यासाठीच नित्य नैमित्तिक कर्मे नियमाप्रमाणे करावी, पण त्यांच्या कुठल्याच फळाचा उपयोग न घेण्याचा अभ्यास सतत चालू ठेवावा. जाणकार लोक यालाच त्याग म्हणतात. काम्य कर्माचा संन्यास आणि नैमित्तिकांचा फलत्याग या दोहोंचा आधार घेऊन लोकांनी आत्मज्ञानाचे पद गाठले आहे. हा भाव न समजता नुसते अनुमान धपक्याने जे लोक कर्मे टाकतात ते घोटाळ्यात पडतात. अरे, ज्यांना फळाचा मोह सुटत नाही तेच लोक कर्मांना ती बंधनकारक आहे असे म्हणतात. काही जण यज्ञयागाने मन शुद्ध होते असे म्हणतात. कपडे स्वच्छ व्हावे असे वाटत असेल तर परटाच्या काळ्या भांड्याला नावे ठेवू नयेत. त्याप्रमाणे कर्मांना नावे न ठेविता ती आचरता मनशुद्धी साधावी असे त्यांचे मत असते. आता मी तुला माझे मत सांगतो. अर्जुना, त्याग 3 प्रकारचा असतो, पण सर्वांचे सार जे असते त्याविषयी प्रथम एक. जो मोक्षार्थी आपल्या ध्येयाबाबत जागरूक असेल त्याने पुढील प्रमाणे आचरण ठेवावे. यज्ञ, नारायणादी आवश्यक कर्मांचा त्याग करू नये. जोपर्यंत आत्मज्ञानाचे ध्येय प्राप्त झाले नाही तोपर्यंत ही कर्मे अधिक उत्साहाने आचरावेत. भरभर चालले की मुक्काम लवकर गाठता येतो असे या कर्माबाबत आहे. धर्मानुरूप करावी लागणारी कर्मे योग्यपणे कुशलतेने आचरत राहिले की रज तम झडून जातात आणि माणूस सत्वगुणी होऊन आत्मज्ञानाचा प्रकाश त्याला दिसू लागतो. किंबहुना ही कर्मेच मदतनीस होऊन शुद्ध सत्वगुण त्याला मिळवून देतात. बिनचूकपणाने त्या कार्याचे आचरण सुरू असताना ते मी करत आहे असाही भाव चित्तामध्ये ठेवू नये. प्रत्येक कर्माला फळ येतेच, त्या फळाकडे मनाला जाऊ देऊ नये. अशा मनोबुद्धीच्या वृत्तीतून जे कर्म केले जाते ते आत्मज्ञान गाठूच देते. या माझ्या वचनावर विसंबून राहावे व अन्य अशी कुठली वृत्ती ठेवू नये. या उलट काही करणे म्हणजे अंधारावर रागवून स्वतःच्याच डोळ्यामध्ये नखे खुपसण्यासारखे होईल. शिवाय स्वधर्मांची कर्मे करणे आवडत नाही म्हणून ती टाकणे हा तामस त्याग होईल. असा त्याग करू नये. एखादे प्रसंगी स्वकर्म समजते, पण माणूस त्या कर्माच्या आचरणात जे कष्ट असतात त्याला भीतो. पण प्रथम कष्टमय वाटणारे आचरण अंती गोड फळ देते हे विसरू नये. एखादे वेळी आरंभिलेल्या कर्माची कटकट ते सुरू असताना ध्यानात येते, तेव्हाही ते कर्म मनुष्य टाकतो. तो राजस त्यागी होय. अशा पुरुषाला त्यागाचे फळ मिळत नाही. आपल्या धर्माप्रमाणे जे कर्म आपल्या नशिबी आले असेल ते अत्यंत आदराने व प्रेमाने आचरणात आणावे. अर्थात तेथे मनामध्ये मी हे कर्म आचरित आहे असा विचार मुळीच ठेवू नये आणि फळाची आशा तर काडी मात्रही असू नये. कर्तृत्वाचा अहंभाव आणि कर्माला लागणाऱ्या फळाचा उपभोग घेणे हेच 2 कर्माला बंधनक आणतात. त्यांचा त्याग केला म्हणजे कर्मवृक्षाला मोक्षफळ लागते, अन्यथा नाही. याला सात्विक त्याग म्हणतात. त्या त्यागाने रजतमाचा विनाश होतो आणि गोचर विश्वाभास होत नाही.
रजतमांचा नाश झाल्याने दृष्टी शुद्ध होते, ज्ञान लाभ होतो आणि त्या दृष्टीला कर्म असे काही उरतच नाही. प्राक्तनामुळे सुख दुःख ही समोर पुढे येऊन उभी राहिली तरी जो सात्विक त्यागी असेल त्याची मनोवृत्ती अविचल राहते. कर्माबाबत पुढे त्याला आवड नावड शिल्लक राहत नाही. असा होता त्या सात्विक त्याग साधलेल्या कर्म व करता भावही उरत नाही. अर्जुना, ज्याला खरा कर्मत्याग म्हणतात तो हाच होय. अरे, देह धारण करावा लागल्यानंतर कर्माचा कंटाळा करणे हे अडाणीपणाचे लक्षण आहे. शरीर असताना कर्मे मी टाकतो असे म्हणणे वेडेपणाचे आहे. कपाळाला लावलेले गंध पुसता येईल, कपाळी लिहिलेले बदलता येईल का? धर्माने घालून दिलेली कर्मे तू कदाचित टाकू शकशील, पण देह स्वभावाप्रमाणे होणाऱ्या प्राकृतिक क्रिया श्वासोश्वासादीय तू कशा टाकू शकशील ते सांग. म्हणून कर्मे टाकणे म्हणजे कर्माच्या फळांचा उपभोग न घेणे हे लक्षात ठेव. ते उपभोग न घेतलेले फळ ईश्वराच्या चरणी व्हावे म्हणजे ईश्वर प्रसन्न होऊन आत्मज्ञान देतो. आत्मज्ञान झाले की अविद्या व कर्म या दोन्ही कल्पनांचा निराश होतो. या त्रिजगतात असे फळत्यागी जन्माला आलेल्या कर्माचे प्रायश्चित घेऊन शुद्ध होतो. धनंजया, हा विश्वपसारा कर्मांच्या फळांचाच परिणाम आहे. जे कर्माच्या फळांचा उपभोग घेत राहतात तेच यात अडकून राहतात. कर्मांचे 3 प्रकारची फळे लागतात, एक इष्ट, एक अनिष्ट आणि एक इष्टानिष्ट. किडे, मुंगी व पाषाण ही निकृष्ट फळे. वेदप्रणित धर्माचरणे मिळणारे इष्ट फळ म्हणजे इंद्रादी देवतांचे देह लाभणे, काही वेळी कंटाळा करून स्वधर्म न आचरणे, त्यामुळे मित्र इष्टानिष्ट फळ लाभते, ते म्हणजे मनुष्य देह धारण करणे. जे लोक आशा धरून कर्मे आचरतात आणि फळांचा उपभोग घेतात त्यांना ही त्रिविध फळे भोगावीच लागतात. मी वर सांगितलेला त्याग ज्यांना साधत नाही त्यांची या संसार बंधनातून सुटका होऊ शकत नाही. ज्यांना तो साधतो त्यांना पवित्र अशा सत्वगुणांची मदत मिळते, त्यामुळे त्यांच्यावर गुरुकृपाजळाचा वर्षाव होतो. ज्ञानरूपी फळ त्यांना मिळते आणि दीनवाणी द्वैत भावना त्यांच्या चित्तातून निघून जाते. त्यांना या त्रिविध फलरूपी संसारातून मुक्ती मिळते. एकदा या अवस्थेत गेले आणि अविचल आत्मतत्वाचा अनुभव येऊ लागला की कर्मे म्हणून निराळे काही उकसे उरेल. जिथे अज्ञानच नष्ट झाले तिथे कर्म या शब्दाचा व्यवहार शिल्लक राहत नाही. तथापि जोपर्यंत कर्तेपणाचा अहंकार आहे तोपर्यंत जीवात्म्याला सुखदायी अथवा दुःखदायी असा भेद कर्मांच्या ठिकाणी जाणवणारच. प्रत्यक्ष जीवात्मा व देह यात आकाश व ढग यांच्या इतकी भिन्नता असली तरी अविद्येमुळे ती भिन्नतेची जाणीव निघून जाते आणि जीवात्मा सुखे व दुःखे यांच्या जाणीवेत अडकून पडतो. बघ, सूर्य आपला प्रकाश फैलावतो आणि पृथ्वीवर पक्षी किलबिलतात, कमळे फुलतात, भुंगे फुलाकडे धावतात. या सर्व क्रियांचा सूर्याशी काय संबंध आहे? त्याप्रमाणे या देहाच्या क्रियांशी आत्म्याचा संबंध नाही. ही कार्य करणारे 5 जण तिसरेच असतात. ही 5 कर्म साधने ज्याच्यासाठी कार्य करतात तेही 5 जण निराळेच असतात. आत्मतत्वाचा हे 5 व दुसरे 5 यांच्याशी काहीच संबंध नसतो. आत्मा या सर्व कार्यक्षेत्रात नुसता साक्षी असतो. नदीत वल्हविलेली नाव वल्हे किंवा शीड यांनी चालवली जाते. नदीतले पाणी तेथे फक्त साक्षी असते. तसा सूर्याचा प्रकाश कार्य करत नाही, त्या प्रकाशामुळे इतर लोक आपापली कार्य करतात. त्याप्रमाणे आत्मतत्व आहे म्हणून पंचमहाभूतांनी मिळून घडविलेल्या या देहांची 5 इंद्रिये कार्यलतांची लावणी करतात. त्या सर्वांची नीट विवरण करतो. पहिले साधन देह होय. याला काही लोक अधिष्ठान म्हणतात. प्रकृती 10 इंद्रियांना कष्ट करावयास लावून सुखदुःखे गोळा करते. त्यांचा भोग पुरुष याच ठिकाणी घेऊ शकतो म्हणून या देहाला अधिष्ठान म्हणतात. कर्ता जो असतो तो दुसरे साधन होय. हा कर्ता म्हणजे देहामध्ये असलेले चैतन्याचे प्रतिबिंब. स्वतःचे स्वत्व विसरून चैतन्य स्वतःला जेव्हा मी या देहाच्या आकारा एवढाच आहे असे समजू लागते तेव्हा ते चैतन्य कर्ता होते. याला वेदांती लोक जीव असे म्हणतात. हा कर्ता मोहवश होऊन प्रकृती करत असलेल्या कर्माचे कर्तेपण वर स्वतःवर ओढवून घेतो. तिसरे साधन 10 इंद्रियांच्या क्रियांचा समूह होय. मनोबुद्धी या इंद्रियाच्या मदतीने बाह्य जगामध्ये जाऊन कामे करते असते. चौथे कारण देहातील वायू तत्वाचे क्रियाशील असणे. हा वायूच देहाच्या सर्व सांध्यामध्ये राहून, फुफ्फुसामध्ये राहून, पोटात राहून शरीराची स्वाभाविक कार्ये, श्वासोश्वास, अधोरंध्राची कामे वगैरे करावीत असतो. 5वे कारण दैव होय. दैव म्हणजे इंद्रियाच्या अधिष्ठात्री देवतांचा समूह. यातील प्रत्येक देवताची आपापल्या इंद्रियस्थानी कृपा असणे. उदाहरणार्थ सूर्याची चक्षूंवर, अग्नीची वाणीवर, चंद्राची मनावर वगैरे कर्माची उभारणी हेच 5 करतात. आता कार्याची उभारणी मनापासून सुरू होते. मनामध्ये प्रथम संकल्पाचा जन्म होतो.
ते मन मग आपला संकल्प बुद्धीला कळवते. नंतर बुद्धी इंद्रियांना कर्माचा रस्ता दाखवते आणि त्या रस्त्याने जीव कर्माच्या मागे लागतो. हे कर्म जीव आपल्याच देहासाठी देहाकडून करवून घेत असतो. विळा लोखंडी घणावर लोखंडी हातोड्यानेच करतात तसे जीव जीवासाठी कार्य कर्मक्षेत्रात उतरतो. वाग्देवतेची स्तुती वाणीनेच करतात तसे हे आहे. घडणारे कर्म शास्त्रांच्या नियमांना धरून असले तर ते देहकार्य न्याय्य म्हटले आहे. त्या उलट असेल तर ते कर्म अन्याय्य होते. कर्म तेच असते पण त्याच्या उद्देशावर न्याय अन्याय आधारित असतो. अरे उतू गेलेले दूध अग्नीला अर्पण केले असे म्हणता येणार नाही. आपण चोरांकडून डुबाडलो गेलो तर चोरांना आपण काही दान दिले असे कसे म्हणता येईल. कर्माची योग्यता व अयोग्यता ही शास्त्र नियमांवरच अवलंबून असते. या योग्य व अयोग्य कर्मामध्ये आत्मा बांधला गेला आहे असे म्हणतात. त्याविषयी आता एक. सूर्य वस्तू तयार करत नाही आणि डोळे तयार करत नाही, पण सूर्याचा प्रकाश पडला की डोळ्यांना वस्तू दिसतात. त्याप्रमाणे आत्मतत्व असल्याने जीव कर्ता होऊन कार्य करतो. तथापि मूर्ख लोक आत्म्यावर कर्तेपणाचा आरोप करतात. अरे ज्याने आकाशातला सूर्य कधी पाहिलाच नाही तो डबक्यात पडलेल्या प्रतिबिंबाला सूर्य समजू लागला तर दोष कोणाचा. ज्याचा ज्ञानाचा पाया देह म्हणजेच आत्मा होय असा आहे त्याला मोक्ष कधीच मिळणार नाही. त्याच्या बुद्धीला देहाचा आकार असतो तेवढेच आत्मतत्व आहे अशी भुरळ पडलेली असते. मग तो देहातीत कसा होणार. देह कार्यामध्ये असूनही जो या कर्माचा स्वतःला स्पर्शही घडू देत नाही तो निराळाच पुरुष असतो. त्याचे वर्णन कोणासही करता येणार नाही. तरीही मी तुला थोडेसे सांगतो, कारण असा मुक्त पुरुष ओळखता आला तर आपली मुक्तता होते. म्हणून अशा सदानंदी मुक्त संतांचे वर्णन करीत वा ऐकीत राहावे. प्रबुद्ध व अर्जुना, प्रथम अविद्येच्या झोपेत हा पुरुष विश्वरचनेचे स्वप्न पाहत होता. त्याच्यावर गुरुकृपा झाली व त्याला गुरूंनी मंत्र दिला. त्या मंत्रोच्चाराने नित्यनिष्ठायुक्त जपाने हा पुरुष जागा झाला. साहजिकच त्याला घडत पडत होते ते विश्वरचनेचे स्वप्न. त्या अविद्येच्या झोपेसकट निघून गेले आणि तो अद्वयानंदाच्या स्थितीत निवास करू लागला. आत्मतत्वात शिरल्याने त्याला मग एका आत्मतत्वा वाचून जगात कोठेच काही भिन्न असे आढळण्याचे झाले. त्याला देहाविषयीची अहंता निघून गेली आणि त्याचे चित्त पूर्णपणे अद्वैत भावनेने व्यापिले गेले. सूर्याला अंधार कसा असतो त्याचे ज्ञान कधीही होणार नाही, त्याप्रमाणे त्याला सर्वत्र आत्मतत्व दिसत असल्याने अनात्म असे काहीच जाणवत नाही. तथापि जोपर्यंत त्याचा देह आहे तोपर्यंत त्याचा देह कार्य करीत राहतो, पण या देहकर्माची त्याला काहीही जाणीव नसते. वाऱ्याचे वाहने बंद पडले तरी झाड पुढे थोडा वेळ हलतच राहते. त्याप्रमाणे देहाचा अहंकार गेला तरी देह ज्या कारणामुळे घ्यावा लागतो ती कारणे प्राक्तन देहाकडून काही कर्मे करवून घेत राहतातच. त्या तशा कर्माच्या क्षेत्रात सृष्टी संहार घडो वा नवी सृष्टी उत्पन्न केली जाओ, त्या जागृत झालेल्या संतांचा त्या कार्यसमूहाशी काहीही संबंध उरलेला नसतो. देहाच्या हातून काय घडत असते इकडे त्याचे चित्त असतच नाही. तीरावरून पाहणाऱ्या सागरावर उठणारी एक लाट दुसऱ्या लाटेला गिळेल असे वाटते, पण पाण्याच्या दृष्टीने असे काहीच होत नसते. सोन्याची चंडिका सोन्याच्या असुराला सोन्याच्या त्रिशूलाने मारिते, हा दृष्टिकोन त्या मूर्तीच्या पुजाऱ्याला झाला. सोन्याच्या नजरेतून असे काहीच होत नसते. त्याप्रमाणे मुक्त संतांचे देह पूर्व संस्काराप्रमाणे कार्य करीत असतात, पण ते संत निष्कलंक आत्मतत्व झालेले असतात. ते या कर्मांच्या बंदीशाळेतले कैदी कधीच असत नाही. पण अर्जुना, ज्यांचे मन व बुद्धी अज्ञान व्यक्त आहे त्यांच्या चित्तपटावर विपरीत ज्ञानाचे चित्र चित्तारले जाते. ते चित्र एका त्रिपुटीकडून रेखाटले जाते व तीच त्रिपुटी त्या चित्रात नाना रंग भरते. ती त्रिपुटी म्हणजे ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय ही होय. ही सर्व कर्माची प्रवृत्ती आहे, यात संदेह धरू नको. आता पुढे ऐक. या जीवरूपी सूर्याची किरणे इंद्रियाद्वारे बाहेर फाकून विषय वस्तुरूपी कमलाला फुलवितात आणि तो सुगंध जीवनाला मिळवून देतात. तो सुगंध हे ज्ञान होय. हे कधी जीवाला सुख देते तर कधी दुःख देते. ही सुखदुःखे भोगणारा हा ज्ञाता होय. ही इंद्रिये जिथे जाऊन थांबतात आणि ज्याच्यापासून जीवासाठी लूट मिळवून आणतात ते स्थान वा वस्तू हे ज्ञेय होय. हे ज्ञेय 5 प्रकारांनी जाणले जाते. शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध हे ते 5 प्रकार होत. ज्ञेय एकच असते, पण प्रत्येक ज्ञानेंद्रिय त्यांचे निराळे ज्ञान करून देते. आकाराने वाटोळा, रंगाने पिवळा, नाकाला गंधाने जाणविला जाणारा आंबा एकच असतो, तसे हे असते. ज्ञेय हवेसे वाटले म्हणजे ज्ञाता त्याच्या प्राप्तीसाठी कष्ट घेतो.
नको असेल त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो, अशी ही त्रिपुटीच कारण होऊन सर्व कर्मे आचरविते. यातले ज्ञेय जर ज्ञात्याला प्रिय वाटले तर त्या ज्ञेयाचा भोग त्या ज्ञात्याला तत्क्षणी पाहिजे असतो. ज्ञेय अप्रिय वाटले तर तो ज्ञाता क्षणाचाही विलंब न लावता त्याचा त्याग करतो. त्याचा अर्थ ज्ञाता हा करता होतो. मग साहजिकच ज्ञान हे स्वीकारण्याची वा टाकण्याची क्रिया होऊन करणे किंवा करता होणे आणि ज्ञेय हे प्राप्तव्य ज्ञेय होते. हेच तुला अधिक स्पष्ट करून सांगतो. ज्ञाता इंद्रियांना जेव्हा काम करायला लावतो तेव्हा करता होतो. तो करता म्हणजे अंतःकरणाला चतुष्टय मन, बुद्धी, चित्त व अहंकार आणि 5 ज्ञानेंद्रिय यांच्या मदतीने ध्येयाचा विचार करतो व सुख दुःखाचा हिशोब करतो. ध्येय लाभाने सुख होईल असे वाटले तर कर्मेंद्रियांना राबवून ध्येय मिळवतो. ध्येयापासून दुःख मिळेल असे वाटले तर त्या कर्मेंद्रियांना ध्येय वस्तूचा त्याग करायला लागतो. आता इंद्रिय हा जो स्वीकाराचा व त्यागाचा पसारा मांडतात त्याला कर्मे म्हणतात. अर्थात इंद्रिय कर्मे करीतात म्हणून त्यांना करणे म्हणतात. एवं ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय यांच्यामुळे कर्माची प्रवृत्ती होते आणि करता करणे, इंद्रिय व कार्य यामुळे कर्म घडते व कुठल्याही अवस्थेशी आत्मतत्वाचा काहीही संबंध नसतो. कर्म करता व करणे हे सर्व तुला सांगितले म्हणजे तुला कर्माची उभारणी नीट कळली असे समजू नकोस. कारण सांख्य शास्त्रज्ञानात ज्यांना त्रिगुण संबोधले आहे त्यांचा या कर्म, करता व करणे यांच्यावर अधिकार चालतो. या त्रिगुणांनी व्यापिले नाही असे त्रिजगात काहीही नाही. तुला सात्विक ज्ञानासंबंधी प्रथम सांगतो. ज्ञेय व ज्ञाता यांच्या स्वतंत्र अस्तित्वाचा जे विलय करते ते सात्विक ज्ञान होय. या अवस्थेत जाणणारा व अजून जाणवायचे आहे ते ज्ञेय शिल्लकच राहत नाही, ते केवळ शुद्ध ज्ञान उरते. आता राजस ज्ञानाविषयी एक. या ज्ञानाला जगात सर्वत्र भेद दिसतो. जगतातील सर्व वस्तू या परब्रह्मच आहे ही जाणीव या राजस ज्ञानाला येत नाही. म्हणून हे ज्ञान जीवाला आत्मज्ञानापासून दूर नेते. त्याला जगतात सगळीकडे भेदभावाचा खेळ दाखवते. हा भेदभाव मिथ्या असला तरी राजस ज्ञानामुळे जीवाला तोच खरा वाटतो. तामस ज्ञान सांगण्याचे कारण असे की कळल्याने ते तू त्याच्यापासून दूर राहशील. तामस ज्ञानाला विधिनियम निषिद्ध असे काहीच जाणवत नाही. खाटिकाच्या दुकानात दांडीला टांगून ठेवलेले मांस खाताना उंदीर त्या मांसाचा चांगले वाईटपणा बघतो का? या तामस ज्ञानाचे तसेच आहे. त्याला जो विषय आवडेल त्याला ते ज्ञान मोकळेपणाने निर्लज्जपणे उपभोग घेते. त्या ज्ञानाला शरीर सुख एवढेच सुख माहीत असतात. जगात जे जे आहे ते स्वतःच्या देहाच्या उपभोगासाठीच आहे. या पलीकडील कसलीच जाणीव तामस ज्ञानाला नसते. ईश्वर, पाप, पुण्य या सगळ्या व्यर्थ कल्पना आहे असे ते मानते. खरे तर याला ज्ञान हा शब्द योजनेच गैर आहे. अशा प्रकारे ज्ञानाची तिन्ही लक्षणे मी तुला सांगितली. कर्त्याच्या क्रिया या त्रिगुणयुक्त ज्ञानामुळे 3 प्रकारच्या होतात. त्यामुळे कर्माचा 3 प्रकार होतात. सात्विक कर्म पुढील प्रमाणे असते. एखादी प्रतिव्रता आपल्या प्रियकराला जशी सप्रेम आदराने आलिंगन देते तसे स्वधर्मानुसार कराव्या लागणाऱ्या नित्य आचरणांना सादर प्रीतीने अनुसरणे हे सात्विक कर्माचे पहिले लक्षण आहे. आपल्या देहसुखाकडे दुर्लक्ष करून माता आपल्या मुलांचे पालन करते तसे सुखाकडे मुळीच ध्यान न देता स्वधर्म पालन करणे हे सात्विक कर्म आहे. संतांची सेवा करावी लागली आणि त्यामुळे स्वधर्म पालन त्यावेळेपुरते दुरावले तरी सात्विक कर्मे करणारा खंत वाटू देत नाही. राजस कर्म नित्य नैमित्तिक कर्माबाबत उत्सुक नसते, पण राजस करता काम्य कर्माबाबत कमालीची तत्परता बाळगून असतो. ही कर्मे करताना त्याला कितीही कष्ट घ्यावे लागले तरी त्या कष्टाकडे तो पूर्ण दुर्लक्ष करतो. काम्य कर्मे कितीही केली तरी तो त्याला कमीच वाटतात. शिवाय या कर्माचा तो करता अहंकार बाळगतो. तो स्वर्ग सुखासाठी या भूलोकी अपार कष्ट घेत असतो. त्या कष्टाच्या तुलनेने सुख किती मिळावे याचे मोजमाप त्याला करताच येत नाही. तामस कर्म करता केवळ निषिद्ध कर्मे असतील तीच आचरतो. त्याच्या कष्टांना काहीच फळ येत नाही. कांजी घुसळून लोणी कसे निघेल? विझलेला कोळसा फुंकून काय उपयोग? कमलांनी फुललेल्या सरोवरात काटेरी फास टाकला तर कमळांचा नाश होतो आणि फास खालच्या चिखलात रुतून बसतो. तसे तामस कर्त्याचे कार्य त्याला स्वतःला काही लाभ तर देत नाहीच, पण इतरांना मात्र ते पीडादायी होते. हा तामस करता स्वतःचे सामर्थ्य, काळवेळ, स्थान यावेळी या कशाचाही विचार न करता कार्यारंभ करतो. योग्य अयोग्य हे शब्दच त्याला माहीत नसतात. त्रिगुणांची कर्मे अशी असतात. या कर्माच्या भेदाप्रमाणे कर्त्याचेही 3 भेद होतात. नागवेल, विड्याची पान किंवा चंदनाचा वृक्ष यांना फुले फळे येत नाही.
तरी त्यांचा उपयोग असतोच. त्याप्रमाणे सात्विक करता निरपेक्ष भावाने स्वधर्म आचरतो, पण ते आचरण करताना त्याला निरपेक्षतेमुळे त्याचे संचित आपोआपच नष्ट होत असते, म्हणून त्याच्या स्वधर्माचरणाला फळे लागत नाही. सात्विक करता स्वधर्माचरण करीत असताना शास्त्रांनी घालून दिलेल्या कुठल्याही नियमाचे उल्लंघन करीत नाही. याला जे धैर्य लागते त्याच्यासाठी तो नेहमी जागरूक असतो. आत्मानंदाकडे त्याचे लक्ष असते, म्हणून देहसुखाचा विचारही त्याच्या चित्ताला स्पर्श करीत नाही. शिवाय कार्य सिद्धीत जावो, अर्धवट सोडावे लागो वा असिद्ध राहो, सात्विक कर्त्याच्या मनस्थितीत बिघाड होत नाही. राजस कर्त्याला जगातले सर्व सुखदायी वस्तूंची अभिलाषा असते. ज्या कार्याला चांगले फळ लागेल असे त्याला वाटेल तेच कार्य राजस करता आरंभितो. शिवाय राजस करता आपल्याला मिळालेल्या धनातील एक कवडीही खर्च करीत नाही. एका काडीसाठीही तो जीव टाकीत असतो. आणखी त्याचे लक्ष दुसऱ्याच्या धनसंचयाकडेही असते. एका स्वार्थापुढे तो दुसऱ्याचे हित आणि हित काहीच बघत नाही. तो धोत्र्याच्या फळाप्रमाणे असतो. आत विषारी बिया आणि बाहेर काटेरी अंग असा अशुद्ध असतो. आता तामस कर्त्याची लक्षणे एक. हा करता अघोरी व दुसऱ्यांना कष्ट होईल अशी कामे करीत असतो. आपल्या कृतींना काय फळ लागेल याचा विचार त्याला करता येत नाही. इंद्रिय जे जे मागतील ते त्यांना देण्यातच तामस करता आपले जीवन खर्च करीत असतो. त्या देहधर्माच्या ताब्यात राहतो, म्हणून कृत्य अकृत्य हे विचार त्याला सुचत नाही. त्याचे मन मतलबी असते आणि दृष्टीतले कसब वेश्येसारखे असते. त्याने कोणावर अनुग्रह केला असे वाटले तरी तो अनुग्रह केवळ नीच स्वार्थापोटीच असतो. तो उपकार कर्त्यावर उपकारच करतो. सापाला दूध पाजले तरी त्या दुधाचे विषच होणार. क्वचित सर्व सुयोग जमून आले तरी त्यावेळी त्याला निद्रा ग्रासते आणि सत्कृत्य त्याच्या हातून घडू शकत नाही. तामस करता म्हणजे मूर्तिमंत दुराचरण होय. कर्त्याचे 3 त्रिगुणी प्रकार तुला सांगितले, पण हे त्रिगुण बुद्धी आदींचेही 3 भेद करतात. कारण या त्रिगुणांनी भेदित केली नाही अशी काहीच गोष्ट या जगामध्ये नाही. माणसाची बुद्धी कधी अविद्यापूर्ण असते त्यावेळी ती मोहाची वस्त्रे लिहिलेली असते आणि तिने संशयाचे दागिने परिधान केलेले असतात. त्याच बुद्धीला कधी आत्मज्ञान हे ध्येय ठेवावेसे वाटते, मग ही पवित्र ग्रंथाचे अध्ययन करू लागते. अशी ही बुद्धी सुद्धा त्रिगुणांनी भिन्न भिन्न होते. अर्जुना, हे लक्षात ठेव, सत्व रज व तम हे गुणच माणसाला विविध आचरण करावयास लावतात. यांचा जोपर्यंत त्याग करता येत नाही तोपर्यंत मनुष्य संसार सागर तरून जाऊ शकत नाही. तू सात्विक बुद्धीची लक्षणे आता एक. स्वधर्म पालनाचे जे चालत आलेले विधिनियम आहे त्याप्रमाणे वर्तन ठेव. हे नित्यकर्म होय. त्याही आत्मज्ञान लाभ हे एकच ध्येय असावे. असे वर्तन ठेवल्याने संकटमय जन्म मरणांपासून सुटका होते. बुद्धीमध्ये हा दृढ विश्वास असावा. जो बुद्धी हे स्पष्ट जाणते आणि तशी कृतीही करते ती सात्विक बुद्धी होय. ही बुद्धी काम्य कर्मांना मानित नाही आणि निषिद्ध कर्माकडे वळत नाही. निषिद्ध कर्मे काही कारणाने आचरण्याचा प्रसंग आला तर त्यातून सुटका कशी करून घ्यावी ते सहज ज्ञान सात्विक बुद्धीला असते. कृत्य व अकृत्य यांचे स्पष्ट ज्ञान करता येणाऱ्या बुद्धीला सात्विक म्हणावे. कार्य व अकार्य धर्माला धरून धर्मबाह्य यातले कुठले चांगले व वाईट कुठले, आपले कल्याण कशामध्ये आहे हे ज्या बुद्धीला पाखरता येत नाही ती बुद्धी राजस असते. जे नीतियुक्त असेल ते आचरण तामस बुद्धीला पापमय वाटते. कल्याणदायी गोष्टी तिला नुकसानकारक वाटतात. चांगल्या गुणांना तामस बुद्धी दोष मानते. वेदांनी मान्य केलेले आचरण नियमांविरुद्ध तामसी बुद्धी आचरण ठेवते. बुद्धींच्या अशा वृत्तीतून कर्माची रचना होते, पण रचना होईपर्यंत बुद्धी स्थिर राहावी लागते. ही स्थिरता धृतीमुळे असते. त्या धृतीचेही त्रिगुणांनी त्रिविध भाग पडतात. बलवान हत्ती उचललेला पाय सिंहही समोर आला तरी मागे घेत नाही, तसे बलवान धृती चित्ताला उठली की बिचारे मन चांचल्य सोडून मौन होते. इंद्रिय विषयांची गाठ घेण्यासाठी उतावीळ होत नाही, ती मरणाच्या पोटात शिरतात. मग ती धृती प्राणापानाला सम करून चैतन्याला, अंशाला, कुंडलिनीला, सुषुम्नतेस प्रवेश करायस लावते. बुद्धीला आपले संस्कार विसरते. अशा प्रकारे धृती मन, प्राण व इंद्रिय यांना त्यांच्या सर्व स्वाभाविक क्रियांपासून दूर करते. अभ्यासाने या सर्वांना ध्यानात ढकलते आणि जोपर्यंत या सर्वांचा ती परमतत्वाच्या स्वाधीन करीत नाही तोपर्यंत रिद्धिसिद्धींची लाच न स्वीकारता तेथेच कोंडून ठेवते. त्या धृतीला सात्विक म्हणावे. देहधारण केल्यावर जो केवळ धर्म, अर्थ व काम यांच्या सिद्धीसाठी अखंड कष्ट करीत राहतो त्या पुरुषाची धृती राजस आहे असे ओळख. नेहमी आळशी असणे, अतिशय झोपाळू असणे, देह व द्रव्य यांच्यावर प्रेम असणे,
मूर्खपणाची वर्तणूक ठेवणे आणि अकारण ताठा असणे हे 5 दोष हे ज्या पुरुषाच्या ठिकाणी येऊन राहतात ती आपली दोषपूर्ण वर्तणूक ठेवितो. त्या धृतीमुळे ही वर्तणूक चालू राहते. ही धृती तामसी होय. या बुद्धी व धृतीमुळे करता एक प्रकारचे फळ फळवतो, त्याला सुख म्हणतात. हेही कर्मानुरूप 3 प्रकारचे असतात. ते तुला मी अगदी स्पष्टपणे शब्दामध्ये सांगतो. हे लक्षात येणे अवघड आहे, म्हणून मूर्तिमंत अवधान होऊ नये. वस्तुतः जीवात्म्याची परतत्वाशी अतूट भेट होणे हेच खरे सुख होय. ही अतूट भेट झाली म्हणजे जीवाला पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. पण ते सध्या नको. साधारणतः ज्याला सुख म्हणतात ते त्रिगुणात्मक कसे असते ते ऐक. सात्विक सुखाची प्राप्ती तशी फार अवघड आहे. प्रथम क्लेशदायक यमदमांचा समूह गोळा करावा लागतो. नंतर ऐहिक व स्वर्गातही सुखे काट्यासारखी चालणारी वाटली पाहिजे. सर्व सजीव निर्जीव वस्तूंविषयी तीव्र वैराग्य जागे झाले पाहिजे. अत्यंत कठोर तपाचरणे केली पाहिजे. प्राण अपान सम करून जीव चैतन्याला सुषुम्नेत ढकलले पाहिजे. असे झाले की बुद्धी आत्मतत्वात शिरते आणि अद्वयानंद प्रकाशू लागते. वैराग्यापासून सुरू होऊन आनंदी समाधानात जे विश्राम पावते ते सात्विक सुख. विषय आणि इंद्रिय यांच्या मिलनापासून जे सुख मिळते ते राजस असते. इंद्रियांनी विषय वस्तूंना आपल्या बाहूत घेतले म्हणजे सुख होते असे वाटते खरे, पण परिणामी ते अत्यंत पश्चाताप करावयास लावते. प्रथम गोड व शेवटी कडू असते ते सुख राजस आहे असे ओळख. अखाद्य खाऊन अपाय पिऊन स्वैराचरणी स्त्रीशी संगत ठेवून जे सुख मिळते ते तामस सुख. यांचे अधिक वर्णन करण्याची जरूरच नाही. प्रकृतीने घडविलेल्या या जगात कुठलाच प्राणी इथे किंवा स्वर्गात असा नाही की जो त्रिगुणांनी बद्ध नाही. या गुणांनी 3ही देवांना आपल्या पकडीत ठेविले आहे. मग सामान्य लोकांची काय कथा. या गुणांनी आपापल्या भिन्न मिश्रणाने 4 वर्तणूक करणारे प्राणी मनुष्य घडविले आहेत. ते म्हणजे 4 ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र. पहिल्या तिघांची निर्वाह साधने निरनिराळी असतात. चौथा बहुधा स्वतंत्रपणे काही न करता पहिल्या तिघांची सेवा करून आपले जीवन चालवतो. याचे कर्मपंथ तुला आता सांगतो. या कर्मपंथानुसार वागून प्राणी संसारमुक्त होऊ शकतात. सत्वगुण ब्राह्मणामध्ये जागृत व कृतिशील असतो आणि क्षत्रियामध्ये जागृत असतो पण कृतिशील नसतो. दोघांही मध्ये रज व तम असतात पण त्यांचे प्रमाण कमी असतात. वैश्यामध्ये रजोगुण प्रभावी असतो आणि सत्वगुण गौण राहतात. शूद्रामध्ये रजोगुणाला तमाचीच प्रेरणा लागते आणि सत्व अगदी गौण असतो. आता वर्णाची नियमानुकूल वर्तने कशी असतात व लक्षणे काय असतात ते बघू. इंद्रियाचे सर्व स्वाभाविक प्रवृत्तींना पूर्णपणे ताब्यामध्ये घेऊन आत्मतत्व हे ध्येय समजून शांत राहणे हा गुण शम. इंद्रियावर बाह्य वस्तूंची आकर्षणे हल्ला करीत असतात. नियम पालनाने हे हल्ले परतविणे हा दम. चित्तामध्ये सदैव ईश्वर तत्वाचे चिंतन करत राहणे हा गुण म्हणजे तम. मनात शुद्ध भाव व देह धर्म कार्यात मग्न ठेवणे हे शौच होईल ते सहन करत राहणे ही क्षमा. कोणी कसाही वागला तरी आपण सरळ वागणे हे आर्जव आणि ईश्वर प्राप्ती व्हावी म्हणून शास्त्रांच्या आधाराने वागणे हे ज्ञान. अध्ययन अथवा ते ध्यान यांच्या सहाय्याने ईश्वर तत्व गाठण्यासाठी बुद्धी मोकळी व स्वच्छ ठेवणे हे विज्ञान. धर्मनियम आदराने पाळणे हे आस्तिक्य. आपली सर्व कर्मे या 9 गुणांनी सिद्ध राहून आचरणे हे ब्राह्मण कर्म होय. स्वसामर्थ्यावर विश्वास ठेवून वागता येणे हे शौर्य. सर्वांना विस्मयात पाडतील असे संधी विग्रह आदी जे 6 गुण असतात त्यात श्रेष्ठ असणे हे तेज. कुठल्याही प्रसंगी बुद्धीला मनाच्या ताब्यात जाऊ न देणे हे धैर्य आणि कुठल्याही परिस्थितीत शांत राहून परिणामांना सामोरे जाणे ही दक्षता. युद्धामध्ये शत्रूला पाठ न दाखवणे ही अलौकिक झुंज. कशाच्या तरी अपेक्षेने आलेल्यांची याचना पुरी करणे हे दान आणि प्रजाजनांचे सुयोग्य पालन करून त्यांच्यावर नीतियुक्त राज्य करणे हा ईश्वर भाव. हे 7 गुण क्षत्रियांमध्ये उपजतच असावे. उत्तम शेती करून गवळ्यांचा धंदा करून किंवा स्वस्तात खरेदी करून महागात विकणे हा वैश्याचा धंदा. वरील 3 वर्णांची सेवा करून जीवन चालवणे हा शूद्रांचा धर्म. अशा प्रकारे चतुर्वर्णाची कर्तव्ये मी तुला सांगितली. आता स्वधर्माचरणाची सिद्धी कशी लाभते ते तुला सांगतो. शास्त्राप्रमाणे आपले स्वधर्माचरण काय याची योग्य माहिती करून घ्यावी. नंतर आपल्या नशिबी जे गुणधर्म व ऐहिक साधने असतील त्यांचा वापर करून आळस न करता विहित कर्माचे आचरण करावे. हे करताना देहसुखाकडे लक्ष देऊ नये आणि फलाची अपेक्षा मुळीच ठेवू नये. अशा पद्धतीत विहित धर्माचे आचरण करणारा मोक्षाला नेणाऱ्या रस्त्यावर पहिले पाऊल ठेवतो. निषिद्ध म्हणून अकरणीय आचरणांकडे तो वळतच
नाही आणि काम्यकर्म आचरितही नाही. नित्यकर्माच्या आचरणांची फळे त्याने ईश्वरार्पण केलेली असतातच. यास्तव तो मोक्षग्रामाच्या सीमेवर येतो. असे करता करता त्याला संसारातील सुखदुःखे जाणीवेनाशी होतात. साहजिकच त्याच्या चित्तामध्ये वैराग्य बाणवू लागते. वैराग्य हे मोक्ष मंदिराचा दरवाजा आहे. या वैराग्याने मोक्षप्राप्तीची योग्यता येते. विहित कर्माचे पालन ही सर्वात्मक ईश्वराची सेवा आहे. किंबहुना अखंड निरलन स्वधर्माचे पालन केल्याने जगन्नाथालाच आपल्यावर काही भार पडला आहे असे वाटते. स्वधर्माचरण करणारा ईश्वराने न सांगताच त्याचे मनोगत पाळीत असतो. निरपेक्ष स्वधर्माचरण सोडून इतर आचरणे स्वीकारतो. हा वाण्याचा व्यापार होय. विहिताचे आचरण करणे म्हणजे ईश्वराच्या मनातले व त्याने खुणेने सांगितलेले त्याचेच कार्य करणे होय असे समज. हा ईश्वर माणसाच्या जीवात्म्याला बाहुली करून अविद्येचे कपडे तिला चढवतो आणि कळसूत्री बाहुलीला नाचविणारा होऊन अहंकाररूपी सूत्राने नाचवित असतो. अरे हे सर्व त्याच्याच तेजाचा फैलाव आहे. म्हणून स्वकर्म पुष्पांनी त्याची पूजा केल्यासारखेच होते. या निरपेक्ष पूजेने तो प्रसन्न होऊन प्रसाद म्हणून वैराग्य भाव देतो. हे वैराग्य उद्भवले की आत्मतत्वा वाचून दुसरे काहीही आवडेनासे होते. आता हे शक्य आहे की स्वधर्मचरण कष्टप्रद वाटले तरी परिणामाकडे लक्ष ठेवून स्वधर्मचरण आचरावा. कल्याण करण्याचा त्याचा जो धर्म आहे त्याकडे लक्ष ठेवून आपण कडू औषध घेतोच ना, त्याप्रमाणे अवघड वाटणारा स्वधर्म आचरला नाही तर मोक्ष लाभ होणार नाही. आत्मज्ञानाचा लाभ हवा असेल तर कर्मे करावीच लागतात. हा नियम आहे, त्याचे उल्लंघन करता येणार नाही. आणि कर्म कुठलेही असले तरी त्याकरता श्रम घेणे क्रमप्राप्त आहे. मग स्वधर्माचेच कष्ट घेण्यात काय दोष आहे? पाणी व दही घुसळणे यातील श्रमात काहीच फरक नाही. तर पाणी कशाला घुसळावे? प्रिय कार्य करतानाही श्रम होतातच. मग स्वधर्म पालनाचे श्रम का घेऊ नये? कारण स्वधर्म हा शेवटी उच्च असा मोक्ष देणारा आहे. म्हणून या जगामध्ये स्वधर्म कधीच टाकू नये. स्वकर्माच्या आचरणाला ईश्वर महापूजा समजतो. ती मानून ईश्वर आचरणाऱ्याच्या चित्तातले तम व रज या गुणांना झाडून टाकतो आणि अमृतमय आत्मतत्वाची तीव्र उत्कुंठा चित्तामध्ये जागृत करतो. ही जागृत झाली की वैराग्य भाव दृढ होतो. या भूमिकेवर पाय पक्के घट्ट रोवून उभे राहिले की सर्वत्र सदा सर्वदा असलेले आत्मतत्व अनुभवता येते. प्रथम 10 इंद्रियांच्यामुळे भासणारा हा त्रास घोटाळ्यात टाकणारा जो हा संसार आहे त्यात स्वधर्माचरणी अडकत नाही. त्याच्या चित्तातली संसारिक रुची निघून गेल्याने त्याची बुद्धी व मन मोकळी होतात. आत्मतत्वाकडे लक्ष लागल्याने त्याला पुत्र, पैसा आणि पत्नी यांविषयीचा मोह वाटत नाही. त्याचे मन व बुद्धी अंतर्मुख होतात. सर्व मानसिक भाव तो स्वधर्माचरणी आत्म्याकडे वळवतो. अर्थात त्याला ऐहिक व पारलौकिक इच्छा व आकांक्षा उरत नाही. त्याच्या जीवाला खरे ज्ञान हेच विश्रांतीचे स्थान आहे असे वाटू लागते. त्याच्या देहाकडून कार्य घडत असतात, त्यामुळे त्याच्या प्राक्तनाचा नाश होत असतो. स्वेच्छेने तो कुठलेच आचरण स्वीकारत नसतो. कर्माविषयी त्याच्या चित्ताला औदासीन्य येते. चित्ताची अशी अवस्था झाली की त्याला श्रीगुरु आपसुकच भेटतात. ते त्याच्यावर कृपा करतात. तिच्यामुळे त्याच्या चित्तामध्ये चुकून मुकून उरलेला अविद्येचा अंशही निघून जातो. अर्थात मगच संपूर्ण कर्माचा नाश संभवतो. अनुभवायची गोष्ट अशी निराळी काही शिल्लकच राहत नाही. स्वप्नामधील डोहामध्ये बुडत असलेला अचानक जागा झाला म्हणजे कुठला डोहा आणि कुठले बुडणे? अशा स्थितीत माझे अज्ञान आहे, त्याचा मला नाश करावायचा आहे असे विचार नष्ट होतात. तो चैतन्यमयताच अनुभवू लागतो. अशा स्थितीत काहीच आचरण तो आपण होऊन करत नाही. आणि अगदी नैश्य कर्म्यावस्था म्हणतात देहामध्ये असतानाची ही अगदी उच्चतम स्थिती आहे. ही सिद्धी अत्यंत निर्भेळ आनंद देणारी आहे. या स्थितीत नेणे जाणे असे काहीच नसते. देहावस्थेतील परमसिद्धी ती हीच.